हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही ठीक असणार. आज आम्हाला जायचं होतं मालेगावला. मी आणि दीदी रेडी होती आणि आमची माऊ पण रेडी होती. दीदीने आणलं माऊला आणि चलो फायनली आम्ही निघालो होतो मालेगाव जाण्यासाठी. मी घरून काही ऐकलं आणि मम्मीचं कॅब घालून घ्या असं म्हणून मालेगावला जास्त तोपर्यंत मार खात गेली. आम्ही पोचलो होतो दाभाडीला. इथून मालेगाव जवळ आहे आणि हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर जे मालेगावला जाताना लागतं आणि इथं आम्ही कायम दर्शन घेतो. आम्ही मालेगावला पोचलो होतो. आम्ही पहिले गेलो सागर रबडी गोलावर आणि मस्त गोला खाल्ला. गोल्याची टेस्ट एक नंबर आहे. मालेगावला आल्यावर नक्की ट्राय करा. तर काही आम्ही मालेगावला का आलो तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. आता सरप्राईज रिव्हील करायची वेळ आलीच आहे फायनली. इतक्या दिवसापासून आम्ही जे मेहनत करत होतो, आम्हाला ज्या गोष्टीची म्हणजे खूप अस्मिता होती, आज फायनली तर ती वेळ आलीच आहे त्याची. आम्ही फायनल तेच घ्यायला आलो होतो मालेगावला. आम्ही एवढी जी मेहनत करत होतो तिचं फळ आज आम्हाला भेटणार आहे. तर चला तुमच्यासोबत ते सरप्राईज रिव्हील करतो. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. न्यू थार रॉक्स आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. आम्ही मेहनत करत होतो. न्यू थार रॉक्स आता सगळ्यात महागडा मॉडेल घेतला आहे. तर आमचं सरप्राईज कसं वाटलं नक्की. आता आम्ही निघालो होतो. मम्मीला जे 2-3 प्रोडक्ट्स घ्यायचे होते पार्लरचे ते घेण्यासाठी. मम्मीचे प्रोडक्ट पण घेतले गेले होते. बघा किती काम करावं लागतं मला. हे आहे आपलं मालेगाव आणि आम्ही आलो होतो आता मालेगावच्या सगळ्यात फेमस कार्तिक वडापाव इथे. वडापावची टेस्ट तर एक नंबर आले. मालेगावला आल्यावर नक्की ट्राय करा. आता आम्ही निघालो होतो घरी रिटर्न जाण्यासाठी. फायनली आम्ही घरी पण पोचलो होतो. बघू शकता आमचा फेस कसा होऊन गेला आहे. आता वेळ झाली होती ब्लॉग एंड करायची. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.